च्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी आहे। महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे। राज्यातील सर्व पक्षीय 12 आमदार आणि खासदार दिल्लीला जाणार आहेत। अलमट्टी धरणासंदर्भात दुपारी 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक पार पडेल। धरणाची 15 फूट उंची वाढवली तर पूर येईल आणि नुकसान होईल असं महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये अशी आग्रही मागणी ही आमदार खासदार करणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, खरं तर अलमट्टीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आणि त्यापूर्वी काही वर्षांपासूनचा, मात्र आता धरणाची उंची वाढवणं हा कळीचा मुद्दा ठरतोय। काय अधिक माहिती? बिलकुल, आणि याचाच फटका जो आहे तो बसणार आहे कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये। जर 15 फूट उंची वाढवली तर मात्र पूर येईल आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल। परंतु कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे की असं पूर येणार नाही, कारण सायंटिफिकली उंची वाढवण्याचं काम केलं जाणार आहे। परंतु महाराष्ट्रातील हे आमदार आणि खासदार तयार नाहीत आणि त्यासाठीच आज एक शिष्टमंडळ जाणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवातीला 12 वाजता एक बैठक होईल, जी की अंतर्गत बैठक असेल। महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार असतील सर्व पक्षीय आणि अलमट्टी धरणाच्या संदर्भामध्ये एक भूमिका ठरवली जाईल आणि त्यानंतर मग 3:30ला ही बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये सर्वच आपापले मुद्दे मांडतील। कर्नाटक सरकारचे पण शिष्टमंडळ असेल अशी माहिती मिळते। त्यामुळे यावर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये तोडगा या बैठकीमध्ये काढावा असा सगळ्यांचा मानस आहे। यामध्ये धनंजय महाडिक आहेत, सतेज पाटील आहेत, त्याचबरोबर धैर्यशील माने आहेत आणि इतर आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अर्थातच कर्नाटकच्या बाजूने सुद्धा त्यांची भूमिका मांडली जाईल आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।